नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. महत्त्वाची बातमी बुलेटिनच्या सुरुवातीला आपण पाहूया. राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर आता राज्यभरामध्ये आंदोलन केलं जात आहे. पुण्यामध्ये लाल महालजवळ काँग्रेसकडून कोश्यारींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी झाली आहे. राज्यपालांची प्रतिमा जाळण्यात आली आहे. नाशिकमध्ये सुद्धा स्वराज्य संघटनेच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय शिवप्रेमींकडून आंदोलन करण्यात आलं. तर औरंगाबादमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून देखील आंदोलन करत निषेध व्यक्त करण्यात आला. औरंगाबादमध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात आंदोलन करत असताना पोलिसांनी कार्यकर्त्यांसह दानवेंना देखील ताब्यात घेतलंय. छत्रपती शिवरायांबाबत राज्यपालांनी केलेल्या विधानाच्या निषेधार्थ दानवे कार्यकर्त्यांसोबत आंदोलन करत होते आणि यावेळेला पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आज आंतरराष्ट्रीय अमेरिकेच्या विद्यापीठात, इंग्लंडच्या विद्यापीठात सुद्धा छत्रपती शिवरायांवर स्वतंत्रपणे प्रकरणं शिकवले जातात. असं असताना या राज्यपालांना कुठून यांच्या डोक्यात प्रकाश पडला की वो पुराणे जमाने के थे. नितीन गडकरी निश्चित मोठे असतील, परंतु नितीन गडकरी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची बरोबरी होऊ शकते का? आणि म्हणून या कोश्यारीच्या मला असं वाटतं जी प्रवृत्ती ना, हिला ठेचलं पाहिजे या महाराष्ट्रातील जनतेने. निश्चित आता वेळ आलेली की या कोश्यारीच्या प्रवृत्तीला ठेचावंच लागेल. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे जुन्या काळातील आदर्श होते असं विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आणि यावरून आता खासदार संजय राऊत यांनी भाजपावर घणाघाती टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गप्प का असा सवाल त्यांनी विचारलाय. भाजप प्रवक्त्यांकडूनही शिवाजी महाराजांचा अपमान करण्यात आलेला असताना त्यांच्यावर गुन्हा दाखल का केला जात नाही असा सवालही त्यांनी केला. जोडे कसे मारले जातात हे आता आम्ही दाखवून देऊ असा इशारा देखील त्यांनी दिलेला आहे. दळभद्र विधान केलेलं आहे शिवाजी महाराजांच्या, त्याच्यामुळे महाराष्ट्राचा स्वाभिमान पुन्हा एकदा दुखावला गेला. त्याच वेळेला भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते कोणीतरी सुधांशु त्रिवेदी आहेत, त्यांनी नॅशनल चॅनलवर छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा 5 वेळा औरंगजेबाची माफी मागितली असं विधान केल्याचं आहे. तुम्ही हे तुमच्या नजरेतनं का सुटतंय मला कळत नाही. ही भारतीय जनता पक्षाची अधिकृत भूमिका आहे का की वारंवार छत्रपती शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांचा अपमान करायचा? ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची आरती लिहिली त्या काळात शिवाजी महाराज हे त्यांचे प्रेरणास्थान होते, गुरु होते, आणि अशा शिवाजी महाराजांचा सुद्धा अपमान आपण सहन करताय. आपल्याला सावरकरांवर बोलण्याचा सुद्धा हक्क नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं इथे बोलण्याचा अधिकार नाही. मुख्यमंत्र्यांनी सगळ्यात आधी भारतीय जनता पक्षाचा निषेध केला पाहिजे, धिक्कार केला पाहिजे आणि राज्यपालांना हटवण्याची मागणी महाराष्ट्र सरकारकडून अधिकृतपणे यायला पाहिजे. नाहीतर जोडे काय असतात आणि जोडे कसे मारले जातात हे शिवसेना दाखवल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी शिवसेना फोडली, ते स्वाभिमानाचे तुणतुणं वाजवत भाजपबरोबर गेले ना. स्वाभिमान स्वाभिमान, आता कुठे गेला तुमचा स्वाभिमान? 72 तास झाले शिवाजी महाराजांचा अपमान करून. राज्यपाल आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्त्यांनी राष्ट्रीय चॅनलवर, तरीही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या 40 लोकांनी ह्याच्यावर साधा निषेध करू शकले नाहीत. इतके तुम्ही घाबरताय? शिवाजी महाराजांच्या हा अपमानानंतर तुम्ही राजीनामा द्यायला पाहिजे होता सरकारमधून, कारण भाजपने केलेला अपमान आहे शिवाजी महाराजांचा. मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या मंत्र्यांनी ताबडतोब राजीनामा द्यायला हवा होता या अपमानानंतर. महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या विचारांच्या विरोधात जे वक्तव्य करतील त्यांना महाराष्ट्रात राहण्याचा अधिकारच नाही अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे. याच्या आधी छत्रपती शिवरायांवर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंवर, महात्मा फुलेंवर त्यांनी बोलून त्यांची वैचारिक पातळी दाखवलेलीच आहे. खरं तर त्यावेळेस धाडस कसं झालं हे आश्चर्य होतं.
पण यंदा परत एकदा त्यांनी ते धाडस केलेलं आहे छत्रपती शिवरायांच्या बाबतीत बोलून. एक तर आम्ही सर्वजण त्याचा निषेध करतो आणि अशा परिस्थितीमध्ये सगळं थोर व्यक्तींचा विचार आणि संस्कृती, महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या विचाराच्या विरोधात ते वक्तव्य करत असेल तर त्यांना या महाराष्ट्रामध्ये राहण्याची जरूरत नाही, असं माझ्यासकट महाराष्ट्रातील तमाम जनतेचं मत आहे, असं मला या ठिकाणी वाटतं. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विधानावर रोहित पवार यांनी देखील टीका केलेली आहे. जे राज्यातल्या संस्कृतीच्या विरोधात, विचारांच्या विरोधात वक्तव्य करतील त्यांना राज्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये राहण्याची जरूरत नाही, असं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे. शिवरायांच्या मुद्द्यावरून विरोधकांनी आता आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे संजय राऊतांनी भाजपावर घणाघाती शब्दांमध्ये टीका केली आहे, काही प्रश्न देखील विचारलेले आहेत. पुण्यामधल्या एका कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या बोलतायत. आपण थेट जाऊया तिकडे. राष्ट्रीय अधिवेशन या ठिकाणी संपन्न होतं आहे. या आजच्या कार्यक्रमाला उपस्थित खासदार श्रीरंगप्पा बारणे, या परिषदेचे मुख्य विश्वस्त SM देशमुख, किरण नाईक, शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीकर, सरचिटणीस मनसूरबाई शेख, अनिल वाघमारे, विनोद जगदाळे, मंदार पारकर, बाळासाहेब ढसाळ, अरुण कांबळे, आयुक्त शेखर सिंग, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर, खूप जास्त मान्यवर असल्यामुळे सगळ्यांची नावं घेत नाही, आणि मोठ्या संख्येने उपस्थित पत्रकार बांधव भगिनी, मित्रांनो, मी आजच्या या मराठी पत्रकार परिषदेच्या द्वैवार्षिक अधिवेशनाला मनापासून आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. खरं म्हणजे उद्घाटनाला मी काल येणार होतो, पण मला कालच यायचं होतं, पण आज पोचलो. शेवटी इच्छा असली की सगळ्या गोष्टी साध्य होतात, आणि मी पॉझिटिव्ह विचार करणारा माणूस आहे, त्यामुळे आज आपली भेट झालेली आहे. सकारात्मक दृष्टिकोनातून आपण काम करतो आहे, आणि राज्यभरातून, देशभरातून या ठिकाणी आपण हजारोंच्या संख्येने पत्रकार उपस्थित आहात. एका विचाराने आणि एका तत्वाने या ठिकाणी आपण आजच्या परिषदेमध्ये सगळे आलेले आहात, आणि पत्रकार म्हणून देखील काम करता आहात. खरं म्हणजे आपली लोकशाही बळकट करण्यासाठी आपली भूमिका जी आहे ती मला आपल्याला काही सांगण्याची आवश्यकता नाही. तर आपण सातत्याने या समाजामध्ये वावरत असता, या समाजातले प्रश्न त्याला वाचा फोडत असता, आणि त्यामुळे ही जी काही आपली चळवळ आहे, अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून दर्पणकारांनी सुरू केलेली चळवळ पत्रकारितेची राज्यातल्या गावागावामध्ये, शहरी भागाप्रमाणे गावागावात पोहोचवण्याचं काम आपण करताय. शहरात काम करणं तसं सोपं असतं, बरोबर ना, परंतु ग्रामीण भागामध्ये काम करणं अवघड असतं, आणि ते आपण अतिशय चोखपणे बजावताय आपली जबाबदारी. त्याबद्दल देखील मी आपलं मनापासून अभिनंदन या ठिकाणी पुन्हा एकदा करीन.
आपल्याला मनापासून शुभेच्छा देखील देईन. खरं म्हणजे नागरिकांच्या समस्या, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच पत्रकारांनी शासनाबरोबर पूरक अशीच भूमिका नेहमी घेतलेली आहे. अनेक मोठे सामाजिक आर्थिक विषय असतील त्या वेळेस देखील आपली भूमिका महत्त्वाची ठरलेली आहे. त्याची अनेक उदाहरणं आपण पाहिलेली आहेत. आज स्वातंत्र्याचा आपण अमृत महोत्सव साजरा करतोय आणि अशा वेळी राज्याला, देशाला आघाडीवर नेण्यात विकास पत्रकारितेचं योगदान महत्त्वाचं आहे, होतं, आहे आणि राहील याचा विश्वास आपल्या सगळ्यांनाच आहे. आपले पत्रकार दिवस रात्र जनतेसाठी आपण लढत असतो, भांडत असतो आणि आपली लढाई सुरू असते. आपण कोविडमध्ये देखील पाहिले, अनुभवलेलं आहे. बातमी मिळवणं देखील तसं काही सोपं काम नाही राहिलेलं. आम्ही अशा परिस्थितीमध्ये आपल्या कुटुंबाकडे देखील दुर्लक्ष होतं. आम्हीच फक्त राजकीय मंडळी लोकांसाठी काम करतो, सरकारच्या माध्यमातून काम करतो आणि त्यामुळे आपल्याला जेवढा कुटुंबासाठी वेळ द्यायला पाहिजे तेवढा मिळत नाही. मग फक्त आमच्यापुरतं ते मर्यादित नाही, तर तुमच्यासाठी देखील तेच आहे. कारण तुम्ही देखील आपलं कर्तव्य, आपली जबाबदारी पार पाडत असताना कुटुंबाकडे देखील आपलं जेवढा वेळ द्यायला पाहिजे तेवढा देता येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून मराठी पत्रकार परिषद आपला आवाज बनली आहे. देशातील पत्रकारांची सर्वात पहिली ही संघटना आहे. देशात महाराष्ट्राच्या अनेक क्षेत्रात महाराष्ट्राने नेतृत्व केलेलं आहे, आजही करत आहे आणि स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये देखील अनेक गोष्टीत मराठी माणूस म्हणून आपण देशाला नवीन विचार देत होतो. 83 वर्षापूर्वी ही परिषद स्थापन झाली आणि 83 वर्ष म्हणजे थोडके वर्ष नाही आहेत. संयुक्त महाराष्ट्र साकार व्हावा हे मराठी माणूस म्हणून आपल्या सर्वांच्याच मनातलं एक स्वप्न आहे. शासन म्हणून आम्ही त्यासाठी आजही न्यायालयीन लढाई लढतोय. पण मराठी पत्रकार परिषदेने अगदी गोवा, बेळगाव, कारवार, विजापूरसह महाराष्ट्रातील 36 जिल्हे आणि 354 तालुक्यात शाखांसह संयुक्त महाराष्ट्र साकारला, याचा आपल्या सगळ्यांनाच आनंद आहे. अशी एवढी जुनी आपली ही संस्था आहे आणि याला आचार्य अत्रे, नारायण आठवले, खाडीलकर, बाळासाहेब भारदे आणि आमचे ठाण्यातले नरेंद्र बल्लाळ, अनंत भालेराव अशी मोठी माणसं, संजय इकडे बसलाय, आपले बल्लाळ साहेब पण होते आणि अशा मोठ्या माणसांनी या मराठी पत्रकार परिषदेच्या अध्यक्षपदी काम केलेलं आहे. खऱ्या अर्थाने आज मीडिया बदलत आहे. वर्तमानपत्र, वाहिन्या, सोशल मीडिया यामुळे सगळं वेगवान, फास्ट झालेलं आहे, गतिमान झालेलं आहे. पत्रकारांवरची जबाबदारी सुद्धा वाढलेली आहे. पूर्वी बातमीचा सोर्स एकाच दुसरा असायचा, आता 100 बाजूने माहितीचा प्रभाव असतो, मारा असतो आणि मग अशा परिस्थितीमध्ये बातमीची सत्यता हा महत्त्वाचा भाग असतो. त्यामुळे आपलं काम पूर्वीपेक्षा कठीण झालं आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून सर्वसामान्य वाचकांचा देखील बातमीवरचा विश्वास कायम राखण्याचं आव्हान देखील आपल्यासमोर आहे. आणि त्यामुळे आपलं जे काही काम आहे, जबाबदारी आहे, ही देखील मोठी आहे. अशा परिस्थितीमध्ये पत्रकारांची प्रमुख संघटना म्हणून आपली भूमिका देखील महत्त्वाची आहे. सर्व क्षेत्रातील पत्रकार बांधवांचं प्रबोधन करून चुकीची माहिती प्रसारणाला आळा घालण्यासाठी देखील आपले प्रयत्न सुरू असतात.
आणि त्यामुळे नक्कीच आपल्याला अनेक आव्हानांना तोंड द्यावं लागतं. मला आठवतंय कोविडचा प्रसंग. अनेक पत्रकार स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यावेळेस काम करताना आपण पाहिलेलं आहे. अनेक अडचणी आल्या, मर्यादा होत्या, परंतु त्याही वेळेस आपण सरकार, लोकप्रतिनिधी आणि पत्रकार यांनी एकत्र येऊन प्रसंगी जीव धोक्यात घालून या कोविडसारख्या मोठ्या संकटाचा आपण मुकाबला केला. अनेक पत्रकार बांधव भगिनी देखील कोविडमुळे बाधित झाल्या आणि खूप आपण सगळ्यांनीच मिळून हे आकस्मित आलेलं, अनपेक्षित आलेलं संकट आपण त्याचा मुकाबला करू शकलो. आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की कुठलीही बातमी, कधी सगळ्या बातम्या ज्या आहेत या सगळ्यात आमच्या बाजूने लिहा असा आमचा कधी आग्रह नसतो, परंतु चांगलं काम केलं की आपण चांगलं लिहिता आणि काही त्रुटी राहिल्या त्या देखील सूचना करण्याचा अधिकार आपल्याला नक्कीच आहे. काही लोकांना वाटतं अरे बातमी आपल्या विरोधात आली. माझ्याकडे काही लोक येऊन सांगतात, आमचे लोकप्रतिनिधी असतात, परंतु मला वाटत नाही, मी कधी अशा कुठल्याही पत्रकाराला किंवा चॅनलला असं कधी विचारलं नाही की बाबा ही बातमी तुम्ही अशी का दिली. आपण काम करत राहतो आणि शेवटी काम करत असताना यामध्ये काही गोष्टी सगळ्यात आपल्याला मनासारख्या होतात असं नाही आणि कधी मनात अडी न ठेवता आपण काम करतो. कधी काही लोकांचा एकमेकाबद्दल गैरसमज असतो. काही पत्रकार लोक जेव्हा जवळ येतात माझ्या, तेव्हा त्यांना कळतं एकनाथ शिंदे अरे असा माणूस आहे. मलाही त्या पत्रकाराला भेटल्यानंतर कळतं अरे असा माणूस आहे. याच्याबद्दल आपण उगाच काहीतरी विचार वेगळा करत होतो. त्यामुळे जेव्हा आपण प्रत्यक्ष एकमेकाला भेटतो तेव्हा बऱ्याचशा जे काही प्रश्न असतात, जे काही एक दुसऱ्याच्याबद्दल गैरसमज असतात ते आपोआप दूर होतात. मनामध्ये अडी न ठेवता मग आपण काम करत असतो. माझंही तसंच आहे. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, जे मला भेटतात त्यांना माझा स्वभाव नक्की माहीत आहे. जे भेटले नसतील ते पुढे भेटतीलच आणि नक्की एकमेकाला आपण समजून घेऊ आणि पुढचं या राज्यासाठी चांगलं काम करू. शेवटी राजकीय नेते आणि पत्रकार यांचं जे काही नातं आहे ते असं आहे, तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना, असंच आहे ना. त्यामुळे हे आपले दोन चाकं असतात, लोकप्रतिनिधी, पत्रकार, लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. एक अतिशय महत्त्वाचा भाग असलेला ही पत्रकारिता आहे. त्यामुळे नक्की यामध्ये आपण हातात हात घालून काम केलं पाहिजे. आणि तसं बघायला गेलं तर 4 महिन्यापूर्वी महाराष्ट्राला आणि देशातल्या सगळ्यांनाच सर्वात मोठा राजकीय मसाला देण्याचं काम आम्ही केलं, बरोबर ना. आणि त्यामुळे सगळे चॅनल असतील त्यांचे TRP वाढले, वर्तमानपत्रांचा खप त्या काळात खूप वाढला. खरं आहे ना, कारण त्यावेळेस सगळे काय उत्सुकता होती, सगळ्या गोष्टी होत्या, त्यात काय खोलात मी काय जात नाही आज. आणि तसं तुम्हाला माहीत आहे सगळं कसं झालं, का झालं, ते काय लपून राहिलेलं नाही. आणि माझ्याकडे काय मी आडपडदा ठेवत नाही, अगदी मन मोकळेपणाने बोलत असतो. आणि काही गोष्टी आपण मनामध्ये न ठेवता काम केल्या तर ते चांगल्या असतात. आणि माझे देखील अनेक पत्रकार आपल्यातले मित्र आहेत. शेवटी राजकारणी आणि पत्रकार हे समाजासाठी जे काही काम करण्यासाठी, योजना राबवण्यासाठी सरकार लागतं, स्थानिक स्वराज्य संस्था लागतात. आणि पत्रकार म्हणजे एखादी बातमी एखादं कुठेतरी असं अगदी दुर्गम भागामध्ये जाऊन तिथली माहिती गोळा करणं आणि त्या घटनेचं किंबहुना समस्येचं कडे लक्ष वेधून घेणं, सरकारचं असेल, स्थानिक स्वराज्य संस्थांचं असेल, हे अवघड काम आहे. आणि हे अवघड काम तुम्ही करता आणि तुम्हाला माहीत आहे की एखादा कुठे जायला रस्ता नाही, एक कुठे पूल पडला आहे, मुलांना जायचे अडचण झाली आहे,
तर आम्ही जे होणारी कामं तात्काळ करतो. कारण माझं कसं असतं तुम्हाला माहीत आहे, बघतो सांगतो करतो असं काय नसतं. उठवला फोन लावला ताबडतोब सांगायला आणि बाबा झाले पटापट कामंही होतात आणि 100% काय सगळी कामं लगेच होत नाहीत. परंतु जी होण्यासारखी कामं आहेत ती तुम्ही ते पॉईंट आऊट केल्यामुळे त्याला मार्गी लागतात कामं आणि तिथल्या लोकांना न्याय मिळतो.